ते हातात घ्या ना व्यवस्थित, ते खूप खाली गेलं. ये धक्का नका मारू बाबा. एक मिनट अब आ जाओ. किती हाल होते विजूबतो. शेमलेस एरा आणि न्यू इंडिया म्हणून फेसबुक पेज आहे. काही दिवसांमध्ये मी याला मॉनिटरिंग करतो आहे. निर्माण करणे समाजामध्ये आणि काही चुकीचं टाकणे म्हणजे जे काही बोललेच नाही. आमचे पूजनीय द्वितीय सरसंघ चालक पूजनीय गुरुजी यांनी अशी बोलले म्हणजे छत्रपती संभाजीराजांचे आपल्या आराध्य दैवत पंच ऑफ थॉटमध्ये तुम्ही जे वाचाल बरोबर गुरुजी पंच ऑफ थॉट संभाजीराजाबद्दल तुम्ही वाचून घ्या. मला ते सांगणे योग्य वाटत नाही, बोलणे योग्य वाटत नाही. अतिशय अश्लील आणि काहीतरी ही संदर्भ पण त्यातल्यात आम्ही राजकीय लोकांकडे दुर्लक्ष केलं. पण आमच्या संघाचे सरसंघ चालक आहेत आणि आमच्याकडे श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थानाला पुढे आघात देतात आम्ही चालतो म्हणजे लोकांचा नित्यक्रम तो झाला. आणि खोटं बोलायचं आणि खोटं बोलायचं आणि ते खोटं तुम्ही सतत बोलत राहिले तर लोक ते खरं म्हणजे गुरुजींचा फोटो टाकायचा इथे आणि इकडे केली विके कौशल यांचा फोटो टाकायचा आणि काहीतरी मग इमेज वगैरे खूप चांगली केली त्यांनी. म्हणजे पैसा वगैरे खर्च करतोय फेसबुक इमेज त्याचा बघा ना पेजवर जाऊन एकदम व्यवस्थित इमेज वगैरे केली त्यांनी. मग चांगला पैसा. आमचं आराध्य दैवत असल्या संभाजी महाराजांची बदनामी होतेच आहे आणि तो आधार कोशाला घ्यायचा तर आमचे श्रद्धास्थान असलेल्या दुसऱ्या माणसाचा आहे. तर या दोन्ही याच्यात ते मला त्याचं एकच आव्हान दिसलं नाही आणि 2000% गॅरंटी सगळेजण टेस्ट काय सगळ्यांना गॅरंटी असं आमच्या इथे कोणी बोलणार नाही. आणि एक लिमिट पण आम्ही दुर्लक्ष केलं. चल जाऊ दे तरी संघ कधी बोलत नाही, आपलं काम करत राहतो. सागरजी नेमके कोणते दोन ते पेज आहेत ज्याच्यावर बदनामी मजकूर केला जात आहे आणि आरोप जो आहे तो खोटा आरोप कसा? शेमलेस एरा आणि द न्यू इंडिया असे दोन पेज आहे. साधारणतः एकाचा ऍड्रेस दिला यांनी NH 34 इंग्लिश बाजार इंडिया. आता हा ऍड्रेस तुम्हाला लक्ष देणार नाही, माझ्या लक्षात आला नाही. आता कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ऍड्रेस दिलाय. या फेसबुक पेजवर मागील काही दिवसापासून मी सगळं मॉनिटरिंग करतोय की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दल त्या नावाने पोस्ट क्रिएट करणे. याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे बरगळत आलाय की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघ चालक जे आमच्याकडे श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा त्यातला रश्मिका मांदणा आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की बा गुरुजींनी समाजाला अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे बंच ऑफ थॉट मध्ये. म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे आणि याच्या खाली लिहिलं आहे की संभाजीराजांबद्दल. आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे की ते तुम्ही आता मी देतो तुमच्या काय मित्राला तुम्ही बघा. तर अतिशय बदनामीकर मजकूर तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहे. कसं आहे काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर की बा ते खातरजमा करत नाही. हे का हेच बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठे वाटतं की आम्ही तक्रार केली पाहिजे. लिगली आम्ही कायदेशीररित्या याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे, कॉपी दिली आहे आणि 1-2 महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू. नुसतं या दोन्ही पेजेसवर नुसतं एखादी पोस्ट टाकली आहे असं नाही, नियोजनबद्ध पद्धतीने हे बदनामी केली जाते. नियोजनबद्ध बदनामी करतात आहे. आता तर शेमलेस एरा आणि न्यू इंडिया या दोन फेसबुक पेज आहे. मग काही लोक याला शेअर करतात. शेअर करणारे लोक भरपूर आहेत. ते जातो म्हणतात अजून याला अजून 1-2 महिने लागेल. त्याच्यात तुम्ही त्या पेजवर गेलात तर शेअर कमेंट्स वगैरे आहे तर शेअर खूप लोकांनी केलाय. तर विनाकारण जे आम्ही काही म्हटलंच नाही, आमच्या लोकांनी म्हटलंच नाही ते विनाकारण लोक तोंडात टाकणे आणि मग फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अजून आतमध्ये हा
जहरीला प्रसार जो म्हणतो ना आपण, तो प्रसार करणं सुरू आहे. त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला की कंप्लेंट करायची आहे व्यक्तीची. संभाजी महाराज आराध्य आहेत सगळ्यांचे, गुरुजी जे आहेत ते श्रद्धास्थान आहेत. साधारणतः संभाजीराजे हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवतच आहे. आमच्या संघाच्या बौद्धिकामध्ये, संघाच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो. सगळं आम्ही दोघं, आणि त्यात गुरुजी पण आमचं आराध्य आहे. गुरुजी अध्यात्म क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व होते आणि आमचे द्वितीय सरसंघचालक आहेत. आणि आम्हाला 2 ते 3,000% गॅरंटी आहे की आमचे लोक असे बोलणार नाहीच. जे बंच ऑफ थॉट मध्ये लिहिले ते बंच ऑफ थॉट पुस्तक आहेच. त्याचे त्यांनी सांगावं की याचा संदर्भ देऊन हे त्यांनी कमेंट केली आहे. याचा संदर्भ कोणत्या पेजवर गुरुजी बोलले आहे त्यांनी सांगावं, आम्हाला मान्य होईल. पण जे काही बोललेच नाही गुरुजी त्या संदर्भात लिहिणे खोडसाळपणा आहे. आणि विनाकारण काहीतरी ते निर्माण करायची, संघाबद्दल काहीतरी चुकीचं टाकायचं, त्याच्यामुळे संघाची इमेज खराब होईल असं ते करतात आहे. हा प्रकार सर्रास सुरू राहतो. आता पण आम्ही बोललो नाही, पण आज निर्णय घेतला की कारवाई केली पाहिजे याच्यावर.